मी इथे अख्खा मसूर घेतलेला आहे. त्याला मी 2-3 पाण्याने चांगलं धुणार आहे. खूप काहीतरी पावडर दिसते सफेद त्याच्यामध्ये. आता मी त्याच्यामध्ये पाणी घेतले तर पाणी किती गढूळ दिसतं. त्याच्यासाठी मी इथे अलगदपणे चोळून त्याला 3 पाण्याने धुवून घेतलं. 3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर चौथ्यांदा पाणी घातल्यानंतर स्वच्छ पाणी दिसत होतं. त्याच्यामुळे चांगलं धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये मी त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे, कारण आपल्याला सकाळी याची भाजी करायची आहे. तर आता सकाळ झालेली आहे. अशा पद्धतीने मसूर चांगला भिजलेला दिसतो आहे. त्याच्यासाठी वाटण्यासाठी कोथिंबीर, आलं, टोमॅटो, कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या आपण इथे घेतलेल्या आहेत. तर अख्खा मसूर मी या पाण्यामधून काढून घेणार आहे आणि चाळणीमध्ये निथळत ठेवणार आहे. हे पाणी आपण भाजीला वापरणार नाही. तर आता पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊयात. 2 हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या, त्या देखील मी धुवून घेतली. लसूण गड्डा घेतलेला आहे, त्याच्यामधून 7-8 पाकळ्या मी काढून घेणार आहे. साल मी काढलेली नाही, त्याच्यासाठी मी लसूण पाकळ्या चांगल्या धुवून घेतल्यात. अर्धा इंच आलं घेतलं आहे. मी मिरचीचे तुकडे करून मिक्सरमध्ये घालूयात, कारण नाहीतर मिरची तशीच घातली तर मग ती एखादा तुकडा तसंच राहते. अर्धा इंच आलं घेतलं आहे, त्याला देखील चांगलं धुवून त्याला थोडंसं बारीक कापून घ्यायचं, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक होतं. आता कोथिंबिरीचे कोळे देठ मी घेतलेत. कोथिंबीर देखील चांगलं धुवून घेतलं. मस्त हिरवंगार वाटण आपलं सुकं असं तयार झालं आहे. आता आपल्याकडे 2 मोठे मध्यम आकाराचे लाल पिकलेले टोमॅटो, 1 कांदा तुम्हाला दिसतोय, तर ते आपण रफली मोठेच कापून घेणार आहोत. हा कांदा मोठा कापून मी घेते. बाजूला आपण आता तवा ठेवून त्याच्यावरती त्याला थोड्याशा तेलावरती चांगला परतून घेऊया. अर्धा चमचाच तेल घालायचं आहे. लोखंडाचा तवा गॅसवर मी ठेवला आहे. त्याच्यावरती हा मोठा कांदा जो मोठा थोडा आपण घातला आहे तो चांगला परतून घेऊया. कांदा लालसर दिसायला लागला की त्याच्यावरती आपण जे मोठे 2 टोमॅटो घेतले होते ते देखील मी मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ते देखील कांद्यासोबत आपण परतून घेऊया. मध्यम ते मोठ्या गॅसवरती पटापट परतून घ्यायचे. म्हणजे आता हे कांदा टोमॅटो परतते तोपर्यंत हा छोटासा कांदा आणि छोटासा टोमॅटो मी बारीक कापून घेणार आहे. आता हे टोमॅटो पटकन शिजण्यासाठी थोडंसं मीठ मी त्याच्यावरती घातलं, म्हणजे मिठाने टोमॅटो पटकन शिजतो. गॅस मी मोठाच ठेवला आहे. छोटासा कांदा आणि छोटासा टोमॅटो मी फोडणीसाठी कापून घेते. तोपर्यंत इकडं हा मसाला चांगला परतला गेला आहे. तव्यासह मी पंख्याखाली नेऊन ठेवलं आहे. आता गॅसवर ठेवला कुकर. तेलाच्या 2 पळ्या त्याच्यामध्ये घातल्या. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं फुललं आहे तर त्याच्यामध्ये 1 छोटासा कांदा जो आपण बारीक कापून घेतला तो घालूयात. आणि जे वाटण आपण वाटून घेतलं, या वाटणामध्ये आहे 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबिरीचे कोवळे देठ, आलं आणि लसूण. तर हिरवी मिरची आणि लसूण आहे तर त्याच्यामुळे त्याला चांगलं परतून घ्यायचं. कढीपत्त्याची पाने देखील मी टाकलीत, त्यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे. हिंग घातला 1 पाव चमचा, त्याला देखील चांगलं तेलामध्ये फोडणीत परतून घेऊ. आता घालूयात पावडर मसाले. अर्धा चमचा हळद मी इथे घालते. ही गावरान हळद आहे, केमिकल नाही, त्याच्यामुळे थोडीशी जास्त घातली. 1 चमचाभर लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचाभर धना पावडर घातली, पाव चमचा आपण गरम मसाला घालूयात. आता हे सगळे मसाले या फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर कसुरी मेथी देखील घातलेली आहे. कुठलेही कडधान्य कसुरी मेथीने छान लागतं. तर फोडणी चांगली तळापासून काढून चांगली मिक्स करून घ्यायची. आता ही फोडणी जळू नये म्हणून पटकन आपण जो 1 छोटासा टोमॅटो बारीक करून घेतला होता तो घालूयात आणि सोबत थोडीशी कापून कोथिंबीर देखील फोडणीत घालूया. आता इथे पूर्ण भाजीचं मीठ मी घालून घेतलं 1 चमचाभर. चवीनुसार एक अंदाज आहे असतो आपल्याला की किती भाजी होईल तेवढं फोडणीमध्येच घालून घेतले, म्हणजे फोडणी पटापट शिजली जाते. आता इथपर्यंत आपलं कांदा आणि टोमॅटो जे तव्यावरती थंड करायला ठेवलं होतं पंख्याखाली ते थंड झाले. त्याला वाटून घ्यायचे. त्याच्यापूर्वी फोडणीमध्ये मी 1 चमचाभर पाणी घातलं. गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. कुकरवर झाकण ठेवून देऊयात. हे पहा, फोडणी देखील चांगली परतली गेलेली आहे. वरून आपण जे वाटून घेतलं आहे ते घालून घेऊया. आता हे वाटण देखील या फोडणीमध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. वाटणामध्ये
आपण 2 टोमॅटो आणि एक मोठा कांदा तेलावरती परतून घेतला होता, त्याचं वाटण आहे ते चांगलं मिक्स करून घेतलं. आणि याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बारीक गॅस ठेवूयात, झाकण ठेवूया आणि चांगलं 2-3 मिनिट त्याला परतून घ्यायचं आहे. तसंही आपण त्याला अगोदर परतून घेतलं होतं. आता हे वाटण खाली लागू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घातलं. मिक्सरचं भांडं देखील क्लीन होतं, पूर्ण मसाला वापरला जातो. तर इथे का मसूर मी घालून घेतला आहे. हा मसूर या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ. बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. कडधान्य म्हटलं की त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं. भाजीचं टेम्परेचर कमी होत नाही आणि जे कडधान्य असतात ते कडक होत नाही, मऊसूत शिजले जातात. तर आपण इथे कच्चाच मसूर घातलेला आहे. मसूरची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. इथे 1.5 ग्लास मी उकळतं पाणी घातलेलं आहे. एकदम गरम पाणी होतं, त्याच्यामुळे भाजीचं टेम्परेचर कमी होणार नाही. गॅस आता आपण बारीकच ठेवलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून घेतलं. बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या मी इथे काढून घेते आहे. गॅस अजिबात मोठा केला नाही, कारण कुकर छोटा आहे, 3 लिटरचा कुकर आहे. छोटे कुकर असतात त्याच्या शिट्ट्या बारीक गॅसवर काढून घेतल्या की ते उतू जात नाही. तर 3 शिट्ट्या घेतल्या. कुकरला थंड होऊ दिलं. खोलून पाहूयात, भाजी मस्त शिजलेली आहे. आता आपण भाजीला मिक्स करायच्या अगोदर भरपूर कोथिंबीर घालूया. आणि तुम्ही बघू शकाल मस्त गरमागरम अख्खा मसूरची भाजी आपली तयार झालेली आहे. दिसायला मस्त अशी दिसते. ही भाजी तुम्ही ऑफिस डब्यामध्ये देऊ शकता, मुलांच्या टिफिनमध्ये देखील देऊ शकता. सुकीच आहे, थोडीशी ओलसर आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल अजून तर थोडंसं पाणी घालू शकता. मस्त ही भाजी मी आता डब्यामध्ये भरणार आहे. गरमागरम भरते, त्याच्यामुळे हा डबा मी नंतर थंड पाण्यात ठेवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.